अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम, जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम, सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थाना, म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. आपल्याला पुनश्च एकदा वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. आज चिंतनाचा विषय आपला दशक दासबोध, त्या अंतर्गत दशक 11वा आणि समास 8वा सुरेवा. समास 8वा समर्थांनी जो दिलेला आहे हा अंतरात्मा विवरण दिले. भीम दशक याच्या अंतर्गत अंतरात्मा विवरण दिलंय. आता सगळ्यात पहिले महत्वाचा प्रश्न असा आहे की अंतरात्मा म्हणजे काय. अंतरात्मा याची जर आपण शब्दशः फोड केली तर अंतर म्हणजे आतला, आतला आत्मा. मग आतला आत्मा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग आतला आणि बाहेरचा हा आत्मा, हे मग दोन प्रकारचे आत्मा आहे का, आत्म्याचे दोन प्रकार आहेत का. ज्या वेळेला आपण एखाद्या विषयाचा परामर्श घेतो, एखादा विषय समजून घेतो, त्यावेळेला त्या विषयाची संपूर्णपणे जी कन्सेप्ट आहे ही मला एकदम माझी क्लिअर हवी, त्याबद्दलचं मला यथार्थ ज्ञान हवं. ते जर यथार्थ ज्ञान असेल तरच तो विषय मला नीट आकलन होईल आणि तो माझ्या आचरणामध्ये येईल. म्हणून यथार्थ ज्ञान असणं फार गरजेचं आहे. जे जसं आहे तसंच. कपड्याचा रंग काळा आहे, मग काळा रंग आहे तर काळाच रंग म्हणायला काय हरकत आहे. आपण काय म्हणतो, काळा ना नाही पण एवढा डार्क नाहीये, थोडा ऍश शेड आहे. काळा रंग म्हणा, काळ्या रंगाला काळा रंग म्हणा, मोकळं व्हा. नाही हा डार्क, हा काळा रंग, तो असेल शेड्स मध्ये फरक असतो, नाही असं नाही, पण शेवटी काळाच की नाही होतो. यथार्थ ज्ञान, कोणत्याही गोष्टीचं यथार्थ ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून समर्थ आम्हाला जर बलवान करू इच्छितात आहे तर प्रत्येक गोष्टीचं यथार्थ ज्ञानाकडे त्यांची या दशकामध्ये सगळी धडपड आम्हाला दिसते आहे. त्यांचे प्रयत्न आमच्यासाठी आहे. चंचल नदी निरूपण, पूर्णपणे मायेचं यथार्थ ज्ञान आम्हाला व्हावं, संपूर्णपणे मायेचं यथार्थ ज्ञान व्हावं, म्हणून समर्थांनी किती सविस्तर चंचल नदी निरूपण दिले. खरंच का आपल्याला मायेबद्दल आतापर्यंत काही माहिती नव्हती. आपण सतत मायेच्याच याच्यामध्ये वावरतो आहे. ती माया कशी ही खरंच आपल्याला माहित नव्हतं का. तरी सुद्धा आम्हाला समर्थांनी चंचल नदी निरूपण का दिलं, चत्वार देव निरूपण का दिलं. यथार्थ ज्ञान या सगळ्या गोष्टी जर आम्हाला होत असेल, आहे ते ज्ञान, योग्य ज्ञान जर आम्हाला होत असेल तरच आम्हाला होणारं आकलन हे शुद्ध असतं. आणि शुद्ध आकलन शुद्धाकडे घेऊन जातो आणि शुद्धाशी ऐक्य पावतो.
म्हणून परमार्थामधल्या ह्या सगळ्या कन्सेप्ट एकदम आमच्या क्लिअर हव्यात. मग आता इथे अंतरात्मा विवरण दिलंय. मग अंतरात्मा म्हणजे काय? अंतरात्मा म्हणजे आतला आत्मा, म्हणजे आतला आत्मा आणि बाहेरचा आत्मा. आता हे दोन वेगळे झाले का? आला की नाही आपल्याला प्रश्न? अजिबात नाही. आतला आत्मा बाहेरचा आत्मा दोन नाही. आत्मा एकच आहे. ब्रह्म एकमेव अद्वितीयच आहे. आम्हाला समजण्यासाठी जीवाचा स्वभाव आहे, त्या जीवाला आत बाहेर वर खाली हीच भाषा समजते जीवाला. आणि जीवाला हीच भाषा समजत असल्यामुळे आम्हाला संत सुद्धा ह्याच भाषेत समजून सांगतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी नेमका अंतरात्मा म्हणजे काय हे आधी जाणून घ्यायचंय. मग अंतरात्मा जाणून घेताना जीवात्मा नेहमी आपण परमार्थामध्ये हे परवलीचे शब्द आहे. जीवात्मा, अंतरात्मा, शिवात्मा, परमात्मा, चार पद्धतीचे आत्मा. जीवात्मा, शिवात्मा, अंतरात्मा, परमात्मा. मग आता एकच आत्म्याला चार प्रकार कसे? नाही, आत्मा एकच आहे. उपाधी परत्वे त्याला नावं दिलेली आहे. उपाधी परत्वे नावं दिलेली आहे. आमची मनुष्य जातच आहे. उपाधी परत्वे त्याला नाना नाना रूप असल्यामुळे नाना नाम त्याला दिलेली आहेत. आहे आमची सगळ्यांची जात कोणती? मनुष्य जातच. म्हणून माऊलींनी पण म्हटलं ना, एक मनुष्य जात सकळ. सगळी मनुष्य जात काय करते? माझं भजन करतात. खरं ती माझे भजन, माझं भजन करतात सकळ मनुष्य जात. माऊलींनी सकळ मनुष्य जात असं म्हटलेलं आहे. म्हणजे यामध्ये स्त्री आली, पुरुष आले, वृद्ध आले, तरुण आले, बालपण आले, सगळे आले. बाल वृद्ध, अबाल वृद्ध सगळे आले. तरुण आले, मध्यमवयीन आले, स्त्री आहे, पुरुष आहे, सगळे आले. देख मनुष्य जात सकळ. पण आता या प्रत्येकाच्या या मनुष्य जातीच्या उपाधी अशा वेगवेगळ्या असतात. म्हणून त्यांना वेगवेगळी नावं आम्ही देतो. अगदी त्याप्रमाणे ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. परंतु उपाधीमुळे ते आम्हाला चार भागामध्ये विभागल्यासारखं वाटतं. आणि मग आमचा गोंधळ उडतो की नेमकं आत्मा कशाला म्हणायचं आणि नेमका मी कोण आहे हा प्रश्न आम्हाला पडतो. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीचा, पूर्ण गोष्टींचा नीट धडा लावल्याशिवाय समासाला हातच लावू नये. पण लागेल, पण एवढा अभ्यास झालाय तर का नाही लागणार? क्लिअर करून घेऊ. जीवात्मा पहिले कोणाला म्हणतात? जीवात्मा. जीव कशाला म्हणतात? सगळी व्याख्या माहिती. चिदाभास, जो चिदाभास देहाला मी म्हणतो, जगताला सत्य म्हणतो, तो जीव आहे. मग म्हणजे जीवात्मा कोण आहे? मग जीवालाच जीवात्मा असं म्हणतात. त्यात आत्म्याचा समावेश आहे, म्हणजे चैतन्याचा समावेश आहे. चैतन्य त्यात अनुस्यूत आहे. म्हणून जीवात्मा, जीव अधिक आत्मा अशी फोड आहे त्याची. चैतन्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला जीवात्मा असं म्हणतात. खवळला जो देहाभिमान, तो शुद्धासी लावी जीव मी जीव पण. काय नाथांची सुंदर ओवी आहे. कोणाला जीव म्हणतात? खवळला जो देहाभिमान, ज्याचा देहाभिमान खवळतो. म्हणजे मी देह आहे, मी स्थूल सूक्ष्म कारण महाग चारही देहाचा अभिमान ज्यांचा खवळून उठतो, म्हणजे प्रकर्षाने तो अभिमान जेव्हा येतो त्यावेळेला तो शुद्धाला जीव पण लावतो. शुद्ध काय आहे?
आत्मतत्व शुद्ध आहे, आत्मशुद्ध आहे आणि त्याला तो जीव पण लावतो. देहाभिमान म्हणून त्याला जीवात्मा असं म्हणतात, पण त्यात चैतन्याचा समावेश आहे. बुद्धीमध्ये कुटस्थाचं चैतन्य प्रतिबिंब पडलाय की नाही? बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब, ते प्रतिबिंब त्याला चिदाभास असं म्हणतात. आणि तो चिदाभास आमच्या संपूर्ण अचेतन जड शरीराला ऍक्टिव्हेट करतो. आणि मग काय करतो की मग त्याला हा देह सत्य वाटायला लागतो. या देहातून घेणारे भोग सत्य वाटायला लागतात. आणि असं देह सत्य वाटतो, भोग सत्य वाटतात, म्हणून त्याला जीवात्मा असं म्हणतात. पक्क लक्षात ठेवायचं. अगदी ज्या वेळेला आता माझ्या जीवाला हे बरं वाटत नाही असं आपल्या आपसूक आम्ही म्हणतो, त्यावेळेला तत्काळ आम्ही सावध झालं पाहिजे की अरे माझ्या जीवाला बरं वाटत नाही म्हणजे मी जीव पातळीवर आलो, म्हणजे मी जीव दशेमध्ये आलो. मी तर मूळचा ब्रह्मरूप आहे. मी मी तर मूळचा ब्रह्मरूप आहे. आणि मूळचा मी ब्रह्मरूप असल्यामुळे आता मी जीवदशेवर कसा आलो, मी स्वतःला जीव का समजतो आहे, हे मला त्यावेळेला लक्षात आलं पाहिजे. पण केव्हा लक्षात येईल? ज्या वेळेला मी जीवात्मा मला नीट समजेल त्यावेळेला. कशासाठी हा अभ्यास? जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, अंतरात्मा. मला ह्या जीवात्मा, अंतरात्मा ह्या उपाधीमधून निघायचं आहे. आणि मी मूळचा शिवरूप आहे, मी परमात्मा आहे, ह्या निर्णयाला मला प्राप्त व्हायचं आहे, या अनुभवाला प्राप्त व्हायचंय. म्हणून जीवात्म्याची संकल्पना आमची स्पष्ट हवी. मग आता खवला जो देहाभिमान अगदी बरोबर समजला आम्हाला, जीवात्मा आम्हाला नीट समजला. हो, मग आता जीवात्मा समजल्यानंतर आता अंतरात्मा काय आहे? अंतरात्मा काय आहे? अंतर आत्मा, आतला आत्मा म्हणजे आतील चैतन्य म्हणजे काय? जो जे चैतन्य ह्या सगळ्या देहादी जगताचं, त्या सगळ्या ब्रह्मांडाचं नियमन करतो, त्या सगळ्या ब्रह्मांडाला जो चालवतो, तो अंतर आत्मा म्हणजे तो ईश्वर आहे. त्याचं स्वरूप कसं आहे अंतरात्म्याचं? तो ईश्वर आहे. अंतरात्म्याची ओळखणं, समर्थ काय म्हणतात? अंतरात्म्याची ओळखणं. अंतरात्म्याची कोणती ओळख आहे? त्याची जेथे चपळपण, त्याची जेथे चपळपण, ज्या ठिकाणी चपळपण आहे, ज्या ठिकाणी चंचलता आहे, ते सगळी अंतरात्म्याची ओळख आहे. ते सगळं माईक आहे, माया चंचल आहे, माया परिवर्तनशील आहे. आणि हे सगळं जे माईक स्वरूप आहे, हे सगळं जे व्यवहार, सगळे जे ब्रह्मांड जो चालवतो आहे, ब्रह्मांड चालवणारा ब्रह्मांड नायक त्याला अंतरात्मा असं म्हणतात. तो चपळ असतो. सकाळ झाली की रात्र होते, दिवस संपतो, आठवडा संपला की महिना संपतो, महिना संपलं की वर्ष संपतं. आणि अशा पद्धतीने आमचं सुद्धा बालपण संपलं की तरुणपण येतो, तरुणपण संपलं की आमचं वृद्धापकाळ येतो, चंचलता. ही सगळी चंचलतेचं नियमन कोण करतो? हो, तो सगळ्या या चंचलतेचं नियमन करणारा अंतरात्मा आहे. त्याला ईश्वर असं म्हणतात. जाणीवेचे अधिष्ठान सावध ऐका. म्हणून अंतरात्म्याची ओळखणं, त्याची जेथे चपळपण, जेवढं हे काही चंचलत्व दिसत आहे, ही सगळी अंतरात्म्याची ओळख आहे असं आम्हाला समर्थ म्हणतात आहे. म्हणजे अंतरात्मा हा ईश्वर आहे. पण तो सुद्धा चैतन्य रूप आहे, मायेमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब. आणि जीव म्हणजे अविद्येमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब.
म्हणून जीवात्मा आणि अंतरात्मा या दोन संकल्पना शास्त्राने आमच्या समजण्यासाठी तयार केल्या. आता आम्ही ईश्वराला शरणागत राहून जर आम्ही ईश्वरच सर्व काही मानत असू, ईश्वराला जर सर्व काही मानत असू आणि आम्ही ईश्वर भावामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असू, तो भाव आम्हाला प्राप्त व्हावा, असं जर का आमचा प्रयत्न असेल. काही उपासना आहे की जे ईश्वर भावापर्यंत येऊन थांबतात, तर या भावापर्यंत जर आम्ही येत असू तर त्याही ठिकाणी मला थांबता उपयोगाचं नाही. त्या ईश्वराच्या पलीकडे ईश्वराचं जे अधिष्ठान आहे तो परमात्मा आहे. परम आत्मा, परम म्हणजे श्रेष्ठ, तो परम आत्मा आहे. आणि त्या परमात्म्याशी ऐक्य माझं मूळचंच आहे. मूळचंच असलेलं ऐक्य फक्त अज्ञानामुळे ते मला आहे असं वाटत नाही. ते अज्ञान आता जीवात्मा म्हणजे काय हे कळलं, अंतरात्मा म्हणजे काय हे कळलं, आणि म्हणून जीवात्मा आणि अंतरात्मा हे काय कळल्यानंतर आता ते अज्ञान आमचं पूर्णपणे नाहीस झालं आणि मी मूळचा परमात्मा आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला अंतरात्म्याची ओळख होणं खूप गरजेचं आहे हो. कारण आम्हाला अंतरात्मा म्हणजे ईश्वर आहे, हा ईश्वर आणि ब्रह्म आम्ही एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वर भावाला प्राप्त झालो म्हणजे आम्ही झालोच की नाही, झालं साधनाचं फळ झालं की नाही, नाही नाही, त्याच्या पलीकडे मला जायचंय. ईश्वराच्या पलीकडे ईश्वराला शरण राहायचंय आणि शरणागती पत्करून तद्रूप व्हायचंय. हे पक्क लक्षात ठेवायचं. पक्क लक्षात ठेवा. ही मांडणी जी आहे ना, ही लक्षात ठेवा. आणि ही कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय ही मांडणी करता येणार नाही. कन्सेप्ट क्लिअर राहू द्या. जीवात्मा म्हणजे नेमका काय, परम अंतरात्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय, तिन्ही ह्याच्यामध्ये आत्मा कॉमन आहे, म्हणजे चैतन्य आहे. आता एकदा हा जीवात्मा या शरीरातला जीवात्मा एकदा निघून गेला की हे शरीर कसं होतं, अचेतन, जड होत. ब्रह्मांडामधला जो काही अंतरात्मा आहे त्या प्रलयकाली तो नित्य मुक्त होतो आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रलय होतो. परंतु परमात्मा जे आहे, परमात्मा हे तत्व जे आहे, हे मात्र देह गेला तरी आहेच. ब्रह्मांडाचा लय झाला, प्रलयकाली ब्रह्मांड गेला तरी आहेच. ते तिन्ही काळात आहे आणि ते मी आहे. आता देह जाण्याची भीती मला वाटेल का? देहाला विकार झाला म्हणजे आता देह माझा जाणार, मला मृत्यूचं भय वाटेल का? अजिबात वाटणार नाही. कारण देह असला तरी आहे मी आहे, देह नसला तरी मी आहे. देह सापेक्ष, देह निरपेक्ष, सापेक्ष निरपेक्षतेमधून मी आपोआप अशा पद्धतीच्या विचाराने बाहेर येईल आणि जे निरपेक्ष तत्व आहे, निरातिशय तत्व जे आहे, ब्रह्म तत्व, त्या असलेल्याच माझ्या स्वरूपाशी माझं ऐक्य होईल. ह्यासाठी अभ्यास, ह्यासाठी वेगळ्या वेगळ्या अँगलनी आम्हाला सांगणं सुरू आहे. म्हणून संबंध जोडून घेणं खूप महत्वाचं आहे. माझा काय संबंध आहे, ईश्वराशी काय संबंध आहे माझा? माझा ईश्वराशी संबंध आहे, तो नियामक आहे, मी नियम्य आहे. तो नियामक आहे, मी नियम्य आहे, हा माझा त्याच्याशी संबंध आहे. म्हणजे त्याच्या नियमनामध्ये मला राहावं लागेल. मी नियम आहे म्हणून संबंध लक्षात घेणं खूप गरजेचं आहे हो. केनोपनिषदामध्ये सकाळी जे संबंध भाष्य सुरू आहे, फार गरजेचं आहे. माझा केनोपनिषदाशी काय संबंध, नेमका कसा संबंध, श्लोकापासून सुरुवात करायची, आधीच सगळं सोडलं तर आमचा अकॅडमिक जो होईल, तो अकॅडमिक अभ्यास होईल तसा. परंतु माझ्याशी तो जोडता नाही येणार मला, म्हणून संबंध भाष्य महत्वाचं.
माझा केनशी काय संबंध आहे? आणि माझा ईश्वराशी काय संबंध आहे? माझा जीवात्म्याशी काय संबंध आहे? जीवात्म्याचा माझा संबंध नाही. मी त्या जीवात्म्याचे सगळे व्यवहार साक्षीत्वानी पाहणारा आहे. साक्षीत्वाने पाहणारा मी आहे. अंतरात्मा ईश्वराचा माझा संबंध, मी नियम्य आहे, तो नियामक आहे. अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला तर आम्हाला जीवात्मा, अंतरात्मा, परमात्मा ह्या कन्सेप्ट आमच्या एकदम क्लिअर होतील आणि साधन सुद्धा आमचं एकदम क्लिअर होईल. साधन कशासाठी करायचं? तो परमात्मा मी आहे. नाम घ्या, ध्यान घ्या की तत्वज्ञानाचा अभ्यास करा. कोणताही मार्ग घेतला तरी त्या नाम घेतला तरी नामातून सुद्धा नामीचाच बोध प्रत्येक वेळा समजून घ्यायचा आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम सुद्धा ब्रह्मरूप, कृष्ण सुद्धा ब्रह्मरूप, हरी सुद्धा ब्रह्मरूप. या तिघांचे अधिष्ठान ब्रह्मच आहे आणि ते मी आहे. म्हणून राम कृष्ण हरी म्हणताना जाणीव कशाची? स्वरूपाची, परमात्म्याची जाणीव राम कृष्ण हरी म्हणत असताना सुद्धा आहे. मग आता राम अंतरात्मा आहे, कृष्ण अंतरात्मा आहे. ईश्वराच्या भूमिकेमध्ये राम आहे, ईश्वराच्या भूमिकेमध्ये कृष्ण आहे, ईश्वराच्या भूमिकेमध्ये हरी आहे. मग आता त्यांचं ईश्वर स्वरूप आठवायचं, त्यांच्या लीला वाचायच्या, त्यांच्या लीलेमध्ये रमायचं. मग आम्ही अंतरात्म्यामध्ये रमतो आहे, परमात्म्याकडे आमचं लक्ष नाही. म्हणून संबंध लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ईश्वराच्या नियमनामध्ये आम्हाला राहायचं आहे, म्हणजे त्याला शरण आम्ही त्याला त्याची शरणागती आम्हाला पत्करायची आहे. त्या अंतरात्म्याची शरणागती जेव्हा आम्ही पत्करू त्याच वेळेला आम्ही परमात्म स्वरूपाला प्राप्त होऊ. म्हणून जीवासी निज स्वरूप आठवो, या नाव जीवाचा परब्रह्मीलय. परमात्मा अज अव्ययो, अविनाश अद्वयो अनंत. परमात्मा कसा आहे? परमात्मा अज आणि अव्यय आहे आणि अविनाश अद्वयो आनंद अनंत असा परमात्मा आहे. अंतरात्मा चपल अपड जेथे आहे तो अंतरात्मा आहे आणि जीवात्मा ज्या ठिकाणी शुद्धाला जो जीव पण आणतो, कोण? खवला जो देहाभिमान, जो जीव मी देह 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 आहे असं म्हणतो, तो शुद्धाला जीव पण आणतो, तो जीवात्मा. आणि अशा जीवात्म्याचं समर्थ आम्हाला या ठिकाणी संपूर्णपणे स्पष्टीकरण करतात की हा अंतरात्मा कसा आहे. याला जर शरण जायचंय, आम्हाला ईश्वराला शरण जायचंय, तर त्याचं स्वरूप आम्हाला पक्क माहित पाहिजे. परमात्म्याशी ऐक्य पावायचं आहे तर परमात्म्याचं स्वरूप आम्हाला पक्क माहित पाहिजे. जीवात्मा काय पद्धतीचा आहे, जीवदशा कशी आहे हे आम्हाला पक्क माहित पाहिजे. तेव्हा आम्ही जीवदशा सोडू आणि अंतरात्म्याच्या शरणागतीमध्ये राहू आणि परमात्म्याशी ऐक्य पाहू. जर तिन्हीचे स्वरूप आम्हाला माहित असले तर याला जाणणं असं म्हणतात हो. म्हणून या जाणीवेचे अधिष्ठान सावध ऐका समर्थ म्हणतात आहे. या जाणीवेचे जे अधिष्ठान आहे ना, हे सावधपणे ऐका. ते अधिष्ठान काय? परब्रह्म आहे, परमात्मा आहे, ते मी आहे. अभ्यास याला म्हणतात. म्हणून आदिबंधू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. आता या सर्व करत्या ईश्वराला समर्थ सगळ्यात पहिले नमस्कार करतात आहे. सर्व करता सगळ्यांचा करणारा तोच आहे. कोणी किती श्वास घ्यायचे, कोणाला किती पैसा मिळणार आहे, कोणाला मान प्रतिष्ठा समाजात किती मिळणार आहे. प्रारब्धाशी जोडे धन, प्रारब्धाशी जोडे मान, प्रारब्धाशी जोडे धन. धन सुद्धा प्रारब्धानुसार, मान पण प्रारब्धानुसार आणि प्रारब्ध ही ईश्वराची व्यवस्था, त्याचं नियमन.
म्हणून सर्व कर्त्या ईश्वराला नमस्कार करू. तो सर्व देवदेवतांचा पोशिंदा आहे हे जाणत्यानी, कोणीतरी जाणत्यानी अशी उपासना करावी. उपासनेचं स्वरूप कसं असावं? त्याला नमस्कार करून आधी शरण असावं. आणि हा सगळ्या देवदेवतेंचा पोशिंदा आहे. सगळ्या देवदेवतेंचं पोषण करणारा ईश्वर हा अंतरात्मा आहे. तो सगुण निराकार आहे. तो सगुण निराकार आहे. सगुण रूपाने म्हणजे ब्रह्मांडाच्या रूपाने त्याचं सगुणत्व प्रदर्शित होतं. परंतु त्याला एक विशिष्ट रूप नाही, आकार नाही. सांगू नाही शकत की असा असा ईश्वर आहे. हो, राम सांगू शकतो, कोदंडधारी राम सावळा सुंदर, असं वर्णन आम्ही रामाबद्दल करू शकतो. परंतु ईश्वराबद्दलच तो सर्व करता, सर्व नियंता, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असंच त्याच्या स्वरूपाचं वर्णन आम्हाला करावं लागतं. आणि म्हणून तेने विण कार्य न चले, पडिले पर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोक्यची चाले जयाचेनी. ज्यावेळेला या ईश्वराचं स्वरूप आम्हाला जाणून घ्यायचं असतं, तर स्वरूप जाणून घेताना सगळ्यात महत्वाचं आहे की या ईश्वराशिवाय एक साधं वालेलं पान सुद्धा हलत नाही. आहेच गोष्ट आता केनमध्ये होणारच आहे. केनमध्ये येणारच आहे. ह्या ईश्वराशिवाय पान सुद्धा, गवताची काडी सुद्धा हलत नाही. हो, ईश्वराची इच्छा नसेल तर गवताची काडी सुद्धा हलणार नाही. मोठमोठ्या वादळामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतील, पण गवताची काडी तिथेच राहील, जिथे आहे तिथेच. ती नाहीच हलणार तिथून, कारण ईश्वराची इच्छा नाही. आणि त्रैलोक्याचे उत्पत्ती स्थिती लय सुद्धा ईश्वराच्या सामर्थ्याने होतात. हे आपल्याला माहित नाही का? माहितीये, पण तरी समर्थांनी का दिलं? समर्थ आता आम्हाला अंतरात्म्याची ओळख देतात आहे की नाही, परिचय देतात की नाही. परिचय देताना माहित असतं की नाही, आता माझा परिचय द्यायचा आहे, मी तुम्हाला परिचित नाही का? परिचित आहे, पण तरी सगळं परिचय देतात की नाही. की या शैलजाताई लुले यवतमाळच्या रहिवासी, माहित नाही का आपल्याला? माहितीये, पण तिथून परिचयाची सुरुवात का करायची? कारण सुरुवातीपासून जो परिचय दिला तर माणूस त्याच्याशी त्याच्या सहवासात येतो, त्याच्याशी निगडीत होतो. आणि तो परिचय मग आम्हाला पक्का लक्षात राहतो. आणि मग त्याच्याशी व्यवहार आमचे कसे होतात? परिचयातून होतात. व्यवहार परिचयातून जर झाले तर अतिशय सुस्पष्ट आणि मोकळे व्यवहार होतात. असं ईश्वराचा परिचय जर सुस्पष्ट आमच्या समोर असला तर ईश्वराशी व्यवहार आमचा कसा होईल? अत्यंत मोकळ्या अंतःकरणाने होईल. म्हणजे शरणागती, संपूर्ण शरणागतीशी त्याच्याशी व्यवहार होईल. म्हणून त्यांचा परिचय दिलेला आहे आम्हाला. परिचयाचं कारण सांगितलं मी. कशासाठी हे माहित नाही का आम्हाला? सगळं माहितीये. तो सर्व देव दानव मानवादी जीवांचा अंतरात्मा असून जरायुधादी चार खाणी परादिवाणींचा प्रवर्तक आहे. चार खाणी ज्या आहेत त्या चार खाणी अंडज, श्वेतज, उद्भिज, जरादी, ह्या ज्या चार खाणी आहे, म्हणजे हे चार प्रकार आहे. जीवोत्पत्तीचे जे चार प्रकार आहे, या चार पद्धतीने जीवोत्पत्ती होत असते. याच्या सगळ्यांचा अंतरात्मा चार वाणी, वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा, या चार वाणींचा, चार खाणींचा प्रवर्तक कोण आहे? ईश्वर आहे. म्हणजे त्या ईश्वरामुळे आमच्या या चार वाणी काम करतात. ईश्वरामुळे हे सगळे जगत निर्मितीचं काम ह्या चारही याच्यातून होतं. आणि तो एकलाची सगळा गती करी भिन्न भिन्न राहती, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी? सर्व जीवांच्या अंतःकरणात राहून त्यांना त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे वागवतो. हे सगळं माहिती आपल्याला. कशाला जाऊ दे ना ताई, कुठे राहतात वेळ घालवता, पण मी वेळ देणार आहे. कारण माहित असलं तरी अंतःकरणावर ते ठसलं नाही. आणि म्हणूनच आम्ही
प्रारब्धाच्या गोष्टी करत असताना प्रतिकूल प्रारब्ध असेल तर आमचं धैर्य कोलमडून पडतं. अरे देवा, काय करू, माझ्याच नशिबी का, दुसरं कोणी दिसलं नाही का, आता ह्या संकट काळात मी कसं बाहेर निघू. आणि म्हणून सांगावं लागतं की बाबा रे, हे जे सगळं घडून आलेलं आहे ना, हे ईश्वराच्या इच्छेने घडून आलंय, तुझ्या नियोजनातून नाही घडून आणलं. ईश्वराची इच्छा आहे, तो त्याच्या प्रारब्धाप्रमाणे वागवतो, सगळे व्यवहार चालतो. सगळ्या व्यवहाराचा विचारही आम्हाला करता येत नाही, एवढे ते गुंतागुंतीचं आहे. ईश्वराचं नियोजनाचा आम्ही विचार करायला गेलो की आम्हाला ते अजिबात कळणार नाही. पैशाकडे पैसा जातो, म्हणजे श्रीमंत माणसाकडे परत सगळं पैसा जातो, सगळा संपूर्ण पैसा हा श्रीमंत माणसाकडे जातो, पैशाकडेच पैसा जातो. आणि गरीबाकडे, अहो त्यातला एखादाच अंश गरीबाकडे आला असता त्याची गरिबी दूर झाली असती, पण नाही, प्रारब्धाप्रमाणेच तो पैसा जाणार आहे. आणि म्हणून ऐसा तो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर थोर थोर जयाचेनी भोगती. असा जो गुप्त रूपाने ईशान म्हणजे नियंता करणारा जो आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. गुप्त रूपाने म्हणजे त्याला अवयव नाहीये, तो निराकार आहे, तो कुठे आहे दिसतच नाही कोणाला. मग आपण म्हणाल की प्रल्हादाला विचारलं होतं ना, तुझा देव कुठे. अहो ते देव विचारला होता म्हणजे अवतार विचारला होता. त्यांनी प्रल्हादासाठी सगुण रूप धारण केलं. कुठे आहे देव, सगळीकडे आहे. आणि म्हणून जो ह्या ईश्वराला ऐसा ज्याने ओळखला, महत्वाचं काय आहे की सर्व सृष्टी त्याच्या नियंत्रणाखाली असते, हे आम्ही समजून घ्यावं. आम्ही त्याच्या नियंत्रणाखाली, आमचं कुटुंब पण त्याच्या नियंत्रणाखाली, आणि सगळं ब्रह्मांड त्याच्या नियंत्रणाखाली. हमासला युद्ध सुरू आहे, अनेक लोक मृत्युमुखी पडतात आहे. हे असं का झालं हो. राजकारणी लोक राजकारणाचे कारण देतात, ऐतिहासिक लोक ऐतिहासिक कारण देतात की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला असे काही कारण झाले होते, आता नक्की तिसरं महायुद्ध होईल. राजकारणी लोक आपल्या चष्म्यातून पाहतात त्याला आणि कारण देतात. ऐतिहासिक इतिहासकार आपल्या चष्म्यातून पाहतात, त्याला कारण देतात. आणि सामाजिक दृष्टिकोन असणारे त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करतात, त्याला कारण देतात. पण साधक मात्र, साधकाला जर विचारलं तर साधक म्हणतो की भगवंताचं नियोजन आहे हो, की हे युद्ध आत्ताच व्हावं आणि इतके जीव ह्या युद्धामध्ये मृत्युमुखी पडावे, हे त्याचं कार्य आहे. पण तो बोलून दाखवत नाही, या निर्णयावर तो असतो. बाकीचे बोलून दाखवतात, त्याच्यावर अग्रलेख लिहितात, साधक नाही असा करत. आणि म्हणून त्याला, ईश्वराला जो पूर्णत्वाने जाणतो तोच स्वतः या विश्वामध्ये भरून राहतो. ईश्वराला पूर्णत्वाने जाणणं म्हणजे पूर्णच्या पूर्ण जाणणं, म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय हे ईश्वरामुळे होतं. उत्पत्ती त्याच्यामुळे, स्थिती तो उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव, स्थिती सांभाळणारा विष्णू, आणि तमो गुणाचा जे अधिष्ठात्री देवत आहे शिव, याच्यामुळे लय असा ईश्वर आहे. उत्पत्ती स्थिती सांभाळणारा ईश्वर आहे. त्यामुळे त्याचं सगळं नियोजन, उत्पत्ती स्थितीतले नियोजन, स्थितीतले नियोजन आणि लय स्थितीमधले त्याचं नियोजन मी स्वीकारणं, सहर्ष स्वीकारणं, याला ईश्वराला पूर्णपणे जाणणं असं म्हणतात. आणि ह्या ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूप आहे, ते मी आहे. असं जर का आम्ही या ईश्वराला संपूर्णपणे जाणलं तर समर्थ म्हणतात की वेदांतातील सहज स्थितीची काय मातब्बरी. वेदांतामधली जी सहज स्थिती आहे, वेदांतामधलं जे विज्ञान आहे तेच हे विज्ञान आहे की दुसरं काय आम्हाला वेगळं करावं लागतं. फक्त त्या अंतरात्म्याची, त्याला जाणा, त्याची भूमिका जाणा आणि त्याला फक्त शरण राहा आणि त्याच्या अधिष्ठानाचा विचार करा.
त्याला शरण राहायचं, अधिष्ठानाचा विचार करायचा. नेहमी एक उदाहरण देते मी, की समुद्रामध्ये गेलो आहे. आता समुद्राशी जर आम्हाला एकरूप व्हायचं असेल, तर येणाऱ्या ज्या समोरच्या भरपूर लाटा असतात ना, तर ह्या लाटांना मी अंगावर जर घेतलं, तर समुद्रच्या पाण्याशी ऐक्य होण्याचा माझा आनंद मिळणार नाही. पण जर त्या लाटांना मी माझ्या पाठीवरून जाऊन दिलं, म्हणून आम्ही जर वाकलो असं आणि ती लाट जर आमच्या पाठीवरून निघून गेली, तर समुद्राच्या पाण्याशी ऐक्य झाल्याचा आम्हाला आनंद मिळेल. अशा ह्या सुखदुःखाच्या ज्या लाटा आहेत, असा ह्या ईश्वराने प्रारब्धानुसार ज्या आमच्या जीवनात तयार केल्या आहेत, त्या आम्हाला शरण राहून नुसत्या त्या आमच्या पाठीवरून जाऊ द्यायच्या आहेत. म्हणजे आम्हाला परमात्म स्वरूपाशी ऐक्य असल्याचा अनुभव आम्ही अनुभवू. म्हणून पूर्णत्वाने जो जाणतो तो विश्वात भरून राहतो. विश्वात भरून राहतो म्हणजे विश्वात काय भरून आहे? भरला घनदाट हरी दिसे. परमात्मा भरून आहे आणि असा परमात्मा मी आहे हे जाणणं, त्याला विश्वात भरून राहणं असं म्हणतात. आणि अवघे त्रैलोक्य विवरावे, तेव्हा वर्म पडेल ठावे. आव आव आवचटे घबाळची नावे, न लगेची काही. सर्व दृश्य वा शास्त्रात सांगितलेल्या ब्रह्मांडाचे पृथक्करण करता करता अचानक रहस्याचा उलगडा होतो आणि ज्ञानाचं घबाड हाती येतं. कसं काय करावं लागेल यासाठी समर्थांनी काय सांगितलं? ज्ञानाचं घबाड जर आम्हाला मिळवायचं असेल, तर आम्हाला पृथक्करण करावं लागेल. दृश्य जगताचं पृथक्करण. हे दृश्य जग कसं तयार झालं? पंचभूतांपासून तयार झालं. मग ते कसं तयार झालं? एक ओम भवस्या, मूळ माया, गुण माया, जड माया, पंचभूत, असं हे दृश्य जगत. आणि असं पृथक्करण करता करता एकदम लक्षात येतो की ही सगळं जे आहे, या सगळ्याचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूप आहे, ते मी आहे. बस ते मी आहे हा निर्णयावरून एकदा मी आलो, विचारांनी, की ज्ञानाचं गबाड हाती आलं, मग त्यासाठी कोणतेच कष्ट करण्याची आवश्यकता नाही. काही कष्ट करावे लागत नाही. फक्त विचार नीट पद्धतीने, योग्य पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने करावा लागतो. हा देह कसा आहे? अचेतन जड असा देह आहे. हा चेतन असल्यासारखा वाटतो. हा आत्म्यावर अधिष्ठित आहे. हा अध्यस्त आहे. हा नाशवान आहे. हा जाणारच आहे. देह मी नाही. मी कोण आहे? या देहाचं जे अधिष्ठान ब्रह्म स्वरूप आहे, ते मी आहे. सहा अहम, सहा अहम, सोहम, सोहम. प्रत्येक वेळेला, प्रत्येक देहाच्या व्यापाराच्या वेळेला माझा हा विचार, सोहम विचार तयार जर असेल, तर एक दिवस ही अंतःकरण वृत्ती, त्यामध्ये चित्त चैतन्यात लय होईल, ती पण शांत होईल. तिथे सोहम साधन संपेल आणि अहम ब्रह्मास्मी हा निर्णय राहील. आणि असं आम्हाला म्हणजे भलत्या कष्टाची गरज राहणार नाही, योग्य विचारांची गरज राहील. आणि म्हणून ही दासबोध आहे, सकाळचा आपला वर्ग आहे, श्रुती स्मृतींचा वर्ग आहे. याच्यातून आम्हाला विचार गोळा करायचे आहेत. हो, आमचे जनरल नॉलेज वाढवण्यासाठी किंवा बुद्धीची खास म्हणून आम्हाला ऐकायचं नाही, तर यातून विचार गोळा करायचे. आणि विचार कसे जमा करायचे? जे आम्हाला स्वरूपाच्या दिशेने गती देतील, ते विचार जमा गोळा करायचे आहे. काही जरूर नाही, श्लोक नाही समजला तर चालतो, पण त्या श्लोकामधला जी मांडणी आहे, जी विचार आहे, त्यांनी मला स्वरूपाकारतेकडे माझी गती वाढली की नाही हे निश्चित पाहिलं पाहिजे. म्हणजे काय? स्वरूपाकडची गती म्हणजे स्वरूप जर शांत आहे, तर माझी शांतता वाढते आहे का? ते निर्मल आहे, तर माझं अंतःकरण निर्मल होत आहे का? एवढं मला फक्त तपासायचं आहे. बस. ती निर्मलता वाढत 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 एक दिवस अखंड मध्ये परिवर्तित होणार आहे. ती शांतता वाढत वाढत हळूहळू वाढत 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 संपूर्ण शांतीमध्ये परावर्तित होणार आहे. तोपर्यंत मला हे विचारांचं साधन केलं पाहिजे. म्हणून
पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरणी पाहे, अल्प स्वल्प कळोनी राहे समाधानी. असे दृष्ट सृष्टीचे पृथक्करण सांगोपांग करून अंतरात्म्याचा शोध घेणारा पाहू गेले तर फार क्वचित सापडतो. बहुतेक सर्व थातूर मातूर माहितीवर समाधान मानतात. म्हणून जर आम्ही दृश्य सृष्टीचे पृथक्करण करत गेलो आणि अंतरात्म्याचा जर शोध जर आम्ही घेतलं ना, की ईश्वर कुठे मिळतो का पाहू तर कधी याचं पृथक्करण करून, पृथ्वी कशी आहे, पंचमहाभूतांची अचेतन आहे, जड आहे. आता ईश्वर जो आम्ही पाहायला गेलो तर फार क्वचित आम्हाला हे सापडणार आहे. आम्ही थातूर माहितूर माहितीवर आम्ही समाधान मानतो. म्हणून समाधान या कोणत्याही माहितीवर, थातूर मातूर मिळणाऱ्या माहितीवर समाधान मानायचं नाही, त्या विषयाच्या अगदी मुळापर्यंत जाऊन पोहोचायचं. म्हणून अंतरात्मा निरूपण आम्हाला समर्थाने दिलंय. अंतरात्म्याच्या मुळापर्यंत आम्हाला समर्थ घेऊन जातात आहे. आणि म्हणून त्यासाठी समर्थ आम्हाला उपदेश पण करतात आहे. आम्हाला साधका म्हटलंय. अरे हे पाहिलेच पाहिजे. अरे म्हटलंय. अरे म्हणजे फार जवळचा शब्द आहे रे. अरे का रे फार जवळचा शब्द आहे. जो आपल्या अगदी निकटचा असतो त्याला आम्ही अरे म्हणतो. अरे ऐकलंस का तू? मी तुला सांगतो आहे, मी तुला सांगते आहे, अरे ऐकलंस का? आणि परक्या माणसाला अरे ऐकलं का म्हणतो का आपण? नाही म्हणत. कसं म्हणून? त्याला एकेरी संबोधन आपण कसं करू? नाही करणार. एकेरी संबोधन कोणाला करतो? जो आपला जीवलग आहे, जीवाच्या जवळचा लगतचा आहे, त्याला आम्ही एकेरी संबोधन करतो. आत्माराम मध्ये श्री गुरु शिष्याला म्हणतात प्राण सख्या. तुझं सांगतो प्राण सख्या. हे प्राण सख्या मी तुला आता मायेची व्याप्ती सांगतो. जो अत्यंत जवळचा आहे, म्हणजे प्राणाच्या जवळचा आहे, तो सखा, प्राण सखा. म्हणून अरे अरे कोणाला म्हणतात? जो अत्यंत जवळचा आहे त्याला आम्ही अरे म्हणतो. अरे माझं जरा ऐक. परक्यांना म्हणत नाही. अहो जरा ऐकता का? परक्यांना आपण काय म्हणतो? अहो म्हणतो, काहो म्हणतो, आदरार्थी संबोधन करतो. आणि समर्थांनी इथे आम्हाला जवळ, नक्कीच जवळ केलंय की नाही हो? अरे हे पाहिलेच पाहिजे. म्हणून म्हणजे वेदांत शास्त्राचा पुन्हा पुन्हा अभ्यास कर, पुन्हा पुन्हा समजून घे. अंतरात्मा एकदा समजून, काय कंटाळा आला होता ही खरंच. चंचल नदी निरूपण काय ऐकायचं? आम्ही तर काल ऐकलंच नाही, झालोच नाही आम्ही जॉईन. काय चंचल नदी, तेच माया 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 ऐकायचं. कंटाळा आला हो या मायेचा पण. ईश्वर 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 सारखं तेच, ब्रह्म 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 तेच नाही. समर्थ सांगतात आहे की अरे बाबा वेदांत शास्त्राचा पुन्हा पुन्हा अभ्यास कर, पुन्हा पुन्हा समजून घे. म्हणून चंचल नदी निरूपण पण तितकंच महत्वाचं जेवढं महत्वाचं अंतरात्मा विवरण, जेवढं महत्वाचं चत्वार देव निरूपण. प्रत्येक समासामध्ये एक विचार, तो विचार अंतःकरणावर ठसवून घेणं अत्यंत गरजेचं. विचार या दृष्टिकोनातून जर आम्ही दासबोधाकडे पाहिलं तर चैतन्य दासबोध आहे. कारण हा विचार आम्हाला चैतन्याप्रत घेऊन जाणार आहे. म्हणून दासबोधाला चैतन्य दासबोध असं संबोधन आम्ही करायला पाहिजे. आणि त्या चैतन्याच्या सहवासामध्ये आम्ही 1 तास असतो. हा माझा 1 तास चुकला नाही पाहिजे, कुठे गेला नाही पाहिजे. अंतरात्मा केवढा कैसा, पाहणाऱ्यांची कोण दशा, देखिला ऐकिलाचा विवेक सांगे. म्हणजे व्याप्ती किती, स्वरूप किती, याच ज्ञानोत्तर स्थिती कशी, हे सगळे ज्यांनी अनुभवलाय ना, ते आता सगळं तुला सांगतो रे बाबा, थांब. म्हणून अध्यात्मशास्त्र, पोथ्या, पुराण यांची कितीही आम्ही वाचन केलं, अनेक व्यक्तींची दर्शनं घेतली, तरी एवढ्या भांडवलावर आम्हाला अंतरात्मा समजत नाही, तर परमात्म्यापर्यंत आम्ही जाऊच कसं? बद्ध जो असतो ना त्याला जीवात्माही कळत नाही, अंतरात्माही कळत नाही, तर परमात्म्याची गोष्टच नाही. परंतु साधक असतो ना, साधकाला सुद्धा जीवात्मा आणि अंतरात्मा, जीवात्मा कळला तर अंतरात्मा समजेलच असं नाही. कितीही पोथी
पुराण वाचले आणि अनेक दर्शन घेतली, असतो एखाद्याला वेळ. साधू संतांचं नुसतं दर्शन, नुसत्या दर्शनाने नाही करणार. श्री गुरूंचं रोजही दर्शन घेतलं तरी सुद्धा नाही करणार. केव्हा कळेल त्यांच्याबद्दलची जाणतेनी गुरुभजी जे ज्या वेळेला होईल त्यावेळेला मला कळेल माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. तेव्हा कळेल. ही जाण मला असेल तर मला कळेल, तोपर्यंत कळणार नाही. आणि देहामध्ये जर आम्ही तादात्म्याने राहत असू तर मात्र आम्हाला अजिबात कळणार नाही. म्हणून देहापासून आम्हाला थोडं अलिप्त व्हावं लागेल. म्हणून जीवात्म्याचा अभ्यास, त्या जीवात्म्याचे जे सगळे देहाशी निगडीत असलेले व्यवहार जे आहे हे आम्हाला साक्षीत्वाने पाहता आलं पाहिजे, अलिप्तपणाने पाहता आलं पाहिजे. सुख झालंय, काय हुरळून गेलंय हो अंतःकरण, दुःख झालंय, खूप वाईट वाटतंय मला. मला वाईट वाटतंय, माझ्या मनाला वाईट वाटतंय. मला कुठे वाईट वाटतं? मी तर आनंद रूप आहे. आता हे व्यवहार मी पाहून राहिलो आहे. हे कशामुळे शक्य होईल? हे सगळं शक्य आमचं ऐकलं तर, वाचलेलं वाचलं तर, तत्कथनम तत्श्रवणम आणि विचारांच्या माध्यमातून होईल. म्हणून विचार श्री गुरूंकडून आलेले असावेत, शास्त्राकडून आलेले असावे, संतांकडून आलेले असावे. म्हणून पूर्णास अपूर्ण पुरेना, काजे अखंड विवरेना, विवरता विवरता उरेना देवा वेगळा. ब्रह्म पूर्ण आहे आणि त्या पूर्ण ब्रह्मला जीव अपूर्ण असल्यामुळे त्याला चिंतन करावं लागेल. जीव अपूर्ण आहे की नाही? जीव अपूर्ण आहे. कसा अपूर्ण आहे? प्रत्येक गोष्ट आम्हाला काहीतरी खोट दिसतेच कशात तरी. छान घड्याळ आणलं, रंगच नव्हता चांगला. आणलं तुम्ही घड्याळ, पण मला रंग नाही आवडला. अपूर्णता, अपूर्णतेची जाणीव, अपूर्णतेची खंत या जीवाला नेहमी असते. मग ह्याला काय करावं लागतं? ह्याला चिंतन करावं लागतं. कशाचं चिंतन करावं लागतं? पूर्णत्वाचं चिंतन करावं लागतं. मी पूर्ण आहे, मी पूर्ण आहे. घड्याळ कसं आहे? जसं आहे त्याला आवडलाय तसं त्यांनी आणलेलं आहे. यात अपूर्णता काहीच नाहीये. छान आहे हो घड्याळ. त्यातली खोट काढणं म्हणजे अपूर्णतेमध्ये आम्ही येणं आणि त्याला चांगलं म्हणणं. चांगलं घड्याळ आहे, पण जाणीवपूर्वक चांगलं म्हणणं बरं का. नाही तर आम्ही सगळ्यालाच चांगलं म्हणत बसू. जाणीवपूर्वक चांगलं म्हणणं की ह्या घड्याळात काहीही त्रुटी नाही, ते जसं असायला पाहिजे तसं आहे, म्हणून ते चांगलं आहे. चिंतन, पूर्णाचं चिंतन, पूर्णत्वाचं चिंतन. आणि असं चिंतन करता करता मग आम्ही एक दिवस पूर्ण होऊ. काकांचं बघा, काकांना निरीक्षण करा काकांचं. एक प्रवचन सुरू असताना 10 श्लोकांपैकी तर समजा 7 श्लोक झाले आणि 5 मिनिटं उरले असतील तर काका असं नाही म्हणत की आता 5च मिनिटं उरले, उद्या घेऊ, असं नाही म्हणत. 5 मिनिटं उरले, त्या 5 मिनिटांमध्ये ते 8वा श्लोक सुरूच करतात आणि 5 मिनिटांनंतर तो तिथेच थांबवतात. पण असं नाही म्हणत की हा अर्धा राहिलाय तर तो उद्या घेऊ, कारण तो श्लोक ते तिथे पूर्णच असल्याचं समाधान होतो. पूर्णत्वाचं लक्षण आहे. तुम्ही मागे खूप छान केलं, आता जरा थोडस, किंवा मागच्या कार्यक्रमात त्रुटी होत्या, आता काहीच त्रुटी नव्हत्या, अपूर्णत्वाचं लक्षण. छान कार्यक्रम केला, जसा करायला पाहिजे तसा केला. काका नेहमी म्हणतात छान कार्यक्रम केला, जसा करायला पाहिजे तसा केला. उगीच स्तुती नाही करत, जसा करायला पाहिजे तसा केला. मग आता जसा करायला पाहिजे त्याच्यात जर त्रुटी असतील तर त्या त्रुटी आमच्याकडून त्रुटी असतात, पण काका त्याचं कधी कधी निदर्शन आणून देत नाही. म्हणून काका पूर्ण आहेत असा विचार आम्ही करायला पाहिजे. आणि म्हणून असा विचार जेव्हा आम्ही करू तेव्हा आम्ही ब्रह्मस्वरूपापासून वेगळे राहणार नाही. आणि विभक्त नव्हे तो भक्त, असा विचार केल्यानंतर आम्ही विभक्त ब्रह्मस्वरूपापासून राहणार नाही. म्हणून आम्ही भक्त म्हणण्यास पात्र राहू. बाकीचं सगळं केलेले जे कष्ट आहे, समर्थ म्हणतात नाहीतरी व्यर्थची सेनावे खटाटोपे, सगळं शीण आहे, सगळं शीण आहे.
तुझं विण क्षीण होतो, धाव रे धाव आता. समर्थ म्हणतात आहे, तुझं विण क्षीण होतो, तू नाही तर मला हा क्षीण होतो रे बाबा. प्रत्येक गोष्ट मला कशी वाटते, मी त्यामध्ये शिणतो, ती शिणवणारी आहे. फक्त जिथे तू आहेस रामराया, तिथे मला क्षीण वाटत नाही, पण तुझं विण क्षीण होतो. धाव रे धाव आता. आणि म्हणून ह्या देहामध्ये असणारे जो स्वामी आहे, याला आम्ही जाणलंच पाहिजे की नाही हो. घरामध्ये घराचा मालक कोण आहे हे आपण जाणतो की नाही. ज्याच्या घरी जातो त्याच्या घरी कोण आहे बा, हेड ऑफ द फॅमिली. बाकीचं नाही का, स्वामी वगैरे नाही का, हेड ऑफ द फॅमिली. हा, हे आमच्या घरामध्ये हेड ऑफ द फॅमिली, सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती. हा, मग आपण त्यांना नमस्कार करतो. का करतो नमस्कार? हेड ऑफ द फॅमिली म्हणून आम्ही त्यांना जाणलं. तसं या देहामध्ये जो मुख्य आहे, जो स्वामी आहे, त्याला आम्ही जाणलं जर नाही तर आम्ही, आमचा प्रवास फुकट झाला, मुक्काम फुकट झाला, कामी नाही आला. समर्थांनी उदाहरण दिलंय की राज्यभर प्रवास करून राजाला ओळखलं नाही. आणि म्हणून असे लोक जे आहे हे अविवेकी असतात आणि स्वतःला विवेकी समजतात आणि आपल्या मनाप्रमाणे विचार करतात. अंतरात्म्याचा शोध सुद्धा, अंदाज सुद्धा हे लोक असे घेऊ शकत नाही. ह्या ह्या शहाण्या लोकांमध्ये मी आहो का, आपण तपासून पाहायचं. जर या अंतरात्म्याला ओळखण्याचा प्रयत्न सुरू असेल तर ह्या शहाण्यांमध्ये आम्ही नाही. कोणत्या शहाण्यांमध्ये? मूर्ख अंतर राखून येणे. समर्थांनी त्यांना मूर्ख असं म्हटलेलं आहे. जे मूर्ख माणूस अंतरात्म्याचा अंदाजही घेऊ शकत नाही, फक्त शास्त्र अभ्यासाने शहाणे होतात, म्हणजे विद्वान होतात, शास्त्र सगळं माहित असतं, पूर्ण शास्त्र मुखोद्गत. परंतु मुखोद्गत शास्त्र असून सुद्धा त्याला जर जाणलं नसेल तर काहीही फायदा नाही. ते सुद्धा दीन जीवनच जगत असतात. म्हणून अंतःकरणात मधली जी सुखरूप वस्तू, आत्मवस्तू आहे, सुखरूप देणारी आहे, ती सुखरूप वस्तू आम्ही विसरतो आणि सुखासाठी बाहेर फिरतो, समर्थ म्हणतात. त्याला न जाणणं म्हणजे त्याच्यासाठी आम्ही, त्या सुखासाठी आम्ही बाहेर फिरतो. समर्थ म्हणतात की या देवाचे ध्यान करी ऐसा कोण सुखीवरी, ब्रह्मवस्तूचे ध्यान करणारा ध्याता पृथ्वीवर अजून तरी जन्माला यायचा आहे. मग आता त्याचं ध्यान वेगळं करावं लागतं का? ब्रह्मवस्तूचं वेगळं ध्यान करावं लागत नाही. ते असतंच आमचं, ते असतंच ध्यान. कसं असतं? मला स्वतःला, कोणालाही मरा असं वाटतं का हो? अजिबात नाही. का नाही मरा असं? कारण मी मूळचा अमर आहे. मृत्यू हा त्याच्या विरुद्धचा आहे. म्हणून मग त्याचं मला ध्यान करायची आवश्यकता आहे का? ब्रह्मवस्तूचं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ध्यान करायची नाही आवश्यकता. सहजता ती आहेच, फक्त अज्ञानाने ती झाकल्या गेलेली आहे. अंतःकरण वृत्ती ही अचेतन चंचल असल्यामुळे ती अंतःकरण वृत्ती कसं ध्यान करेल? करू शकत नाही. आणि म्हणून या ब्रह्मांडात अनेक आकाराचे आणि शब्द करणारे असंख्य प्राणी आहेत. काही खडकात पण राहतात ते प्राणी. परंतु हे सगळं जरी आहे, अनेक आकाराचे, अनेक शब्द असणारे, अनेक असंख्य प्राणी जरी असतील तरी सुद्धा या सगळ्यांमध्ये एकच व्यापून आहे आणि ते म्हणजे अंतरात्मा, चैतन्य. ते फक्त त्या देह सापेक्ष असल्यामुळे, उपाधी सापेक्ष असल्यामुळे अंतरात्मा असं त्यांना आम्ही शास्त्राने एक नामविधान केलं आहे. ते त्याचं अस्तित्व उघडपणे जाणवतं. फुलं फुलं दिसतात, पानं दिसतात, पशु पक्षी दिसतात, कृमी कीटक दिसतात,
नदी वाहताना दिसते, सूर्य उगवताना दिसतो, चंद्र उगवताना दिसतो. आहे कोजागिरी, काय सुंदर चंद्र आहे हो. कोणाचं सगळं नियोजन, कोणामुळे हे सगळं, कोणामुळे? केव्हा प्रश्न येईल मनामध्ये, कोणामुळे हे सगळं चालत आहे? केव्हा प्रश्न येईल, जेव्हा कोणामुळे हे सगळं चालण्याकडे आमचं लक्ष जाईल त्यावेळेला. आम्ही जर का सकाम कर्मामध्ये असू, आम्ही जर सकाम उपासनेमध्ये असू, तर या देहाचे व्यापार कोण चालवतो हा प्रश्न आमच्या मनामध्ये येईलच कसं आहे. आज ही उपासना, उद्या ती उपासना, आज हे कर्म, उद्या ते कर्म, आज हा यज्ञ, उद्या तो यज्ञ. परवा ही उपासना, नंतर या आठवड्यात आमच्या सगळ्या उपासना लागून आहेत आणि यज्ञ पण लागून आहेत हो. इकडेच लक्ष, सगळी सकामतेमध्ये लक्ष असेल तर आमचं लक्ष या इकडे देहाच्या व्यापाराकडे जाईलच कसं, आणि आम्हाला केनस हा प्रश्न आमच्या अंतरंगात येईलच कसा. म्हणून इकडचा संबंध आमचा जोपर्यंत कमी होत नाही ना, कर्म, सकाम कर्म आणि सकाम उपासनेचा संबंध जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत तो संबंध इकडे जोडल्या जात नाही. मुलगी ज्या वेळेला माहेरचा संबंध तोडते ना पूर्णपणे, तेव्हाच ती पूर्ण सासरची होते. तोपर्यंत होत नाही. सासरी आल्यानंतर जर तिने माहेर 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 केलं, तर घरचे लोक म्हणतात की बाबा रे, रोज रडणं, मला करमत नाही, माझं लक्ष लागत नाही. पण मी तर देशपांडेंची सून आहे आणि रोज रडणं आणि कंटाळणं असं जर चालू असेल, तर ते म्हणतात की हिला आपल्या घरी नेऊन घाला. संबंधच नाही जोडला तिने त्या कुटुंबाशी. एक संबंध तोडल्याशिवाय दुसरा जोडता येत नाही. म्हणून केनचा सुद्धा सकाम उपासना, सकाम कर्म यामधून ज्या वेळेला आम्ही बाहेर निघू, याचा लवलेश सुद्धा आमच्या अंतःकरणात राहणार नाही. त्याच वेळेला आम्ही आमचा संबंध केनशी जोडू शकू. म्हणून संबंध भाष्य आचार्यांनी लिहिलं, म्हणून संबंध भाष्य लिहिलं. आणि म्हणून आम्हाला आमचा संबंध इकडे सुद्धा आम्हाला जोडावा लागेल, चैतन्याशी जोडावं लागेल. तेव्हा मग आमचं या अंतरात्म्याकडे, जीवात्म्याशी आम्हाला संबंध तोडावा लागेल. म्हणजे हा जो जीव आहे ना, हा जो सारखा म्हणतोय मी देह आहे, देह सत्य आहे, जग सत्य आहे, तो मला बोलला, मला फार वाईट वाटलं, त्यांनी माझा अपमान केला, फार वाईट वाटलं, त्यांच्यापेक्षा मी जास्ती कमवून दाखवेन. द्वेष, मत्सर, राग, लोभ, मोह, मद, मत्सर, सगळे सगळे विकारात जेव्हा आम्ही अगदी लीडबीडला असतो ना, त्यावेळेला आम्ही जीवात्म्याशी आमचं तादात्म्य असतो. आणि याच्याकडे जेव्हा मी साक्षीत्वानी बघत असतो ना, मला कळतंय राग येतोय म्हणून, पण राग आला नाही पाहिजे हेही कळत आहे, प्रयत्न करतोय. त्यावेळेला आम्ही हळूहळू संबंध जीवात्म्याशी तोडतो आहे आणि अंतरात्म्याकडे वळतो आहे. आणि मग अंतरात्म्याकडे सुद्धा सगळं हे कोणामुळे घडतंय हो. नाही मी गाडी घेऊ शकलो, तो खूप मोठी गाडी घेतली त्यांनी, मी नाही घेऊ शकलो गाडी. ईश्वराच्या इच्छेने, प्रारब्धानुसार माझ्याकडे हीच गाडी आहे. आता जमलो, ईश्वराला शरण राहिलो आणि आता परमात्म्याची ओळख जाणणं चालू झालं. असं ह्या अचेतन वृत्तीला कधीच चेतन वृत्तीचं ज्ञान कधीच होणार नाही. आणि म्हणून एका तत्वाने दुसरे तत्व बाधित करायचे आणि मी देह आहे हा सगळा भ्रम नष्ट करायचा. हा सगळा भ्रम, काकांनी या ठिकाणी फार सुंदर शब्द रचना केली आहे की निर्गुण निराकाराचे ध्यान करणं कोणालाच शक्य झालं नाही. आणि ती ध्यान करू शकणारी जी संकुचित वृत्ती आहे, तुरु तुरु चालत गेली तरी स्वरूपापर्यंत ती पांगळी होती. तुरु तुरु हा शब्द काकाने इथे वापरलाय हो चिंतनिकेमध्ये. चिंतनिका असेल तर नक्की वाचा. ही जी वृत्ती आहे, ही जी तुरु तुरु चालत, लहान मुलं चालतात ना तुरु तुरु, किती आपलं कौतुक करतो आपण, असं आपण आपल्या वृत्तीचं कौतुक करत असतो. आणि ह्या वृत्तीने ही चालत जरी स्वरूपापर्यंत गेली तरी ती पांगळी होते. तिथे ती स्थिती होते, वृत्ती तिथे पांगळी झाली की तिला सोडून द्यावी लागते. आणि आम्हाला स्वरूपाकारतेचा अनुभव तेव्हा आहे, तोपर्यंत नाही.
आणि असं एका तत्वाने दुसरं तत्व आम्ही बाधित केलं की मी देह आहे हा भ्रम नष्ट होतो. मी कोण, कुठून आलो, कसं आलो, आज हे सगळे उत्तर आम्हाला मिळतात. असं अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला तर आम्हाला हा अवघा वंशजी उद्धरावा हरिभक्ती करूनी. सगळा वंशचा उद्धार आमचा व्हावा. कसं, कशाने? फक्त हरिभक्ती करून. हरीची भक्ती ही अशा पद्धतीने आम्हाला करावी लागेल. आम्हाला विवेकाचा मार्ग धरावा लागेल आणि सगळं त्याने आमचं कुळ उद्धरून जाईल. समर्थांनी आम्हाला शेवटी कुळ उद्धारून जाईल असं का म्हटलंय? कारण आम्ही कमीत कमी कुळाच्या उद्धाराच्या निमित्ताने तरी ती लालूच आम्हाला समर्थाने दाखवली आहे. पण मूळ पहिला उद्धार मला माझा करायचा आहे, मग कुळाचा. मन मोक्षातून मग जगत हितायचं. असं ज्या वेळेला आम्ही करू त्याच वेळेला आम्हाला अंतरात्माचं निरूपण आमच्याकडून होईल. म्हणजे अंतरात्म्याचा सुद्धा निराश करून त्या परब्रह्माला आम्ही परब्रह्माशी ऐक्य पाहू. हे आम्हाला समर्थांना आजच्या याच्यातून सांगायचं आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अंतरात्म विवरण नाम समास 8वा गुरु शिष्य संवादात्मक श्रीदास बोध या ग्रंथातील अंतरात्मा विवरण नावाचा 8वा समास समाप्त. जय जय रघुवीर रामकृष्ण हरी. हा दादा रामकृष्ण हरी. नमस्कार. शैला. हा रेखावाहिनी नमस्कार करते. रामकृष्ण. हो नमस्कार. छान झालं, सविस्तर छान समजावून सांगितलं. अगदी बारीक बारीक शंका पटकन निघून गेला. खूप सविस्तर झाला. रेकॉर्डिंग पाठवा. मी खूप उशिरा जॉईन झाली, मी बाहेर गेले होते दवाखान्यात म्हणून. बरं बरं. हा, रेकॉर्डिंग पाठवा नक्की. हो, अगदी सुषमाताई नमस्कार करते. हो, मी दवाखान्यात होती म्हणून लेट झाला. मीनाताई नमस्कार. मीनाताई नमस्कार. कुलकर्णी काका नमस्कार. नमस्कार. हा अंतरात्मा झाला क्लिअर. कुलकर्णी काका अंतरात्मा क्लिअर झाली. रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण. रामकृष्ण हरी. शैला. रामकृष्ण हरी विणी. हा कल्पना रामकृष्ण हरी. मीनाताई रामकृष्ण हरी. कल्पना रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी विणी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. शैला. रामकृष्ण हरी. कल्पना रामकृष्ण हरी. हा भाभी नमस्कार करते. खूप छान, खूप छान. रश्मी रामकृष्ण. भाभी नमस्कार करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. भाभींचं खूप आवडलं असेल ना. हो ना. हा. हो खूप आवडलं. विशाखा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आत्मबोध पुसदला जरा चालना दे विशाखा. हो हो. येते मी पुसदला, मग चालना दे तर पुसदला येते मी. रामराम काका. रामकृष्ण हरी. रामराम काका. रामराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कल्पना ते रामकृष्ण हरी. काकांचे 25 तारखेचं टाकलंच नाही ना रेकॉर्डिंग. मी दोन तीनदा मेसेज टाकले पण त्याचा येतच नाही रेकॉर्डिंग. कुठलं? 25 तारखेचं. बरं बघते. नानासाहेब नानीमा नमस्कार करते. नमस्कार. रामकृष्ण हरी काकू. घोडदौड चांगली सुरू आहे. छान एकदम. छान घोडदौड सुरू आहे. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. नमस्कार करते. नानीमा नानासाहेब नमस्कार करते. नक्की टाकाल रेकॉर्डिंग. हो हो टाकते माधुरी ताई. संगीता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. हा सायली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सायली.